आम्ही आता तुम्हाला गृहीत धरत नाही आणि तुम्ही आम्हाला गृहीत धरू नका असं जनतेने सांगितलेलं आहे। काँग्रेस पुन्हा रिवाईव्ह होतीये हे माझ्या दृष्टीने भारतासाठी शुभचिन्ह आहे। घटना बदलणं म्हणजे आरक्षण घालवणं हा मेसेज काँग्रेसने उत्तम तऱ्हेने दिला। यावेळी भाजपमध्ये सगळं डॉमिनेशन हे सेंट्रलाइज होतं। अमित शाह आणि मोदी जे इंदिरा गांधींच्या काळात काँग्रेसमध्ये होतं। अयोध्येत आपण कसे हरू शकतो? अरे अयोध्येत राम मंदिर झालं तरी लोकांच्या दृष्टीने रामापेक्षा खासदार महत्त्वाचा आहे। मला खरोखरच आश्चर्य याचं वाटलं की त्यांनी असं म्हणावं की ईश्वराने मला आपल्या कामगिरीवर पाठवलंय। ते झाली 14ला कामगिरी, 14 आणि 19ला। आता तुम्हाला पुढची डिलिव्हरी करायची। संघ ज्या पद्धतीने 14 आणि 19मध्ये त्यांच्याबरोबर होता तितका आत्ता नसावा की काय अशी मला दाट शंका आहे। नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या लोकनामा या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। गेले 2 महिने आपण लोकसभा निवडणुकीबाबतीत चर्चा करत आलो, वेगवेगळ्या एक्सपर्टशी बोललो आणि आता तर निकाल समोर आलेला आहे आणि तो निकाल असा आहे की त्याच्यामध्ये खूप कंगोरे दडलेले आहेत, खूप अँगल्स आहेत, खूप धडे आहेत आणि कोणाच्याच एका बाजूनं गेलाय का नाही ह्याच्याबद्दल सुद्धा विचार करण्याजोगा निकाल आहे। याच्याबद्दलचं विश्लेषण आजपासून आपण पुढचे 10 दिवस करणार आहोत, वेगवेगळ्या मान्यवरांशी बोलणार आहोत आणि त्याची सुरुवात अर्थातच प्रख्यात राजकीय विश्लेषक आणि थिंक बँकवरती ज्यांना आपण बघितलेलं आहे सातत्यानं आणि तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे अशा प्रशांत दीक्षित सरांपासून करतोय। सर स्वागत आहे पुन्हा एकदा। आणि पहिला प्रश्न हाच आहे, 2 वेळेला सत्तेत राहिल्यानंतर पूर्ण टर्म तिसऱ्यांदा पुन्हा निवडून येणं असं 1962ला झालेलं 62ला त्यानंतर घडतंय। यासाठी नरेंद्र मोदी किंवा भाजप प्रणित एनडीए जिंकली असं म्हणायचं का? जी अपेक्षा 400 पार 300 पार असं न होता 294-95ला जी काही एनडीएची गाडी अडकलेली आहे आणि जे 10 वर्ष स्थिर सरकार भारतानं बघितलं त्याच्याऐवजी पुन्हा एकदा आघाड्यांचं सरकार येणार आहे, मग ह्याच्यामुळं मोदी हरलेत असं म्हणायचं? मोदी जिंकलेत का हरलेत? फॅक्च्युअल बोलायचं तर एनडीए जिंकली आहे पण मोदी स्वतः हरलेले आहेत। एनडीए जो त्यांनी फॉर्म केला होता त्याला सीट्स मिळाल्यात, इवन त्यांचे पार्टनर जे सहकारी होते ते चांगले यशस्वी झालेत, पण मोदींनी आणि भारतीय जनता पक्षाने जी अपेक्षा ठेवली होती त्यात 100% ते कमी पडलेत। 272 जागासुद्धा न मिळवता येणं किंवा त्याच्यात 240वरच थांबायला लागणं ही माझ्या मते फार मोठी तूट आहे। म्हणजे त्यांच्या आणि त्यांचा करिश्मा त्यांच्याबद्दल जे आपण सगळे बोलत होतो, म्हणजे मीही त्यातला आहे, मी काय नाकारत नाही। तर वस्तुतः एक मोठा वर्ग हळूहळू मोदींपासून दूर होत होता किंवा भाजपपासून दूर होत होता। त्याची कारणं आपण नंतर बोलू। हे आपल्याला टॅप करता आलं नाही। आपल्याला म्हणजे एक्झिट पोल म्हणा, पत्रकार म्हणा किंवा काही लोक विरोध करत होते ते एक विचारधारेतनं करत होते, मी फॅक्च्युअली हे सांगतोय। तर तो करिश्मा कमी झालेला आहे। आम्ही आता तुम्हाला गृहीत धरत नाही आणि तुम्ही आम्हाला गृहीत धरू नका असं जनतेने सांगितलेलं आहे। या निकालाकडे जर का आपण एरिया वाईज बघितलं तर असं म्हणता येईल की एक जनरल त्यातनं कुठलाही धागा काढता येत नाही। कारण जर का उत्तर प्रदेशाने दणका दिला आहे पण मध्य प्रदेशाने परत त्यांच्यावर विश्वास दिला आहे। पण एक महत्त्वाच्या म्हणजे 2-3 महत्त्वाच्या निकालातनं अगदी ब्रॉडली सांगता येतील अशा या आहेत आणि तू पुढे एक्सपर्टशी बोलणार आहेस तेव्हा त्याच्यावरच त्यातल्या एक्सपर्टकडनं माहिती घेता येईल। पहिली गोष्ट म्हणजे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार हे जे 3 सर्वात मोठे लोकसभेतले ब्लॉक आहेत नंबर ऑफ सीट्सच्या याने, त्या तिन्ही ठिकाणी मोदींना जोरदार झटका बसला। म्हणजे भाजपला, मोदी म्हणजे आपण भाजप म्हणू तर, आणि मोदी स्वतःलाच माय गॅरंटी वगैरे म्हणत असल्यामुळे आपण मोदींना असं म्हणायला हरकत नाही। तर त्या 3 ठिकाणी जोरदार झटका बसला आहे आणि ही भाजपसाठी चिंतेची बाब आहे। कारण हे 3 राज्य हा सर्वात मोठा लोकसभेतला ब्लॉक आहे आणि त्या तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा निर्णायक पराभव झाला आहे आपण जर का आकड्यांना बरोबर घेतलं तर। दुसरा भाग म्हणजे जे नरेंद्र मोदींनी भाजपमध्ये एक परिवर्तन घडवलं होतं आणि काँग्रेसप्रमाणे भाजपचा समाजातल्या सर्व थरांमध्ये विस्तार करत गेले होते,
त्यातला विशेषतः शेड्यूल कास्ट हा जो मोठा ब्लॉक आहे तो ब्लॉक पुन्हा भाजपपासून सरकून काँग्रेसकडे गेला आहे. ही एक दुसरी मोठी चिंतेची बाब आहे भाजपसाठी. देशासाठी वगैरे काही नाही, म्हणजे पण भाजपसाठी ही चिंतेची बाब आहे की ज्या पद्धतीने त्यांनी एक तो जो कार्यक्रम घेतला होता आणि त्यात ते 14 आणि 19मध्ये खूप यशस्वी झाले होते, तो कार्यक्रम कुठेतरी विस्कळीत झाला. तिसरा भाग प्रमुख यांच्या म्हणजे प्रत्येक राज्यातल्या ज्या डॉमिनंट जाती आहेत वर्चस्व गाजवणाऱ्या, त्यांच्या विरोधात छोट्या छोट्या जातींना एकत्र करून त्यांची मोड बांधून एक चॅलेंज निर्माण करायचा आणि सत्ता मिळवायची, त्यांनाही सत्तेत वाटा द्यायचा, हा जो कार्यक्रम त्यांनी आखला होता तो कार्यक्रम विस्कळीत झाला आहे या तिन्ही राज्यांमध्ये. चौथा भाग असा की 34 जागा गेल्या आहेत. शेड्यूल कास्टच्या ज्या मागच्या निवडणुकीत 2 निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळाल्या होत्या त्यापैकी 34 जागा त्यांच्या हातातनं काँग्रेस किंवा अन्य पक्षांकडे गेले आहेत. हा मोठा लॉस आहे. म्हणजे आपल्याकडे नंदुरबार वगैरे हे गेली, लातूर गेली, तर उत्तर भारतात खूप गेले आहेत. बंगाल तशा अर्थाने एसटी नाही, पण तिथे मुस्लिम डॉमिनंट आहे. पण बऱ्याच ठिकाणी ओव्हरऑलसुद्धा म्हणजे हरियाणामध्ये म्हणा, राजस्थानमध्ये म्हणा. आणखी एक दिसणारी बाब म्हणजे रुरल भारत, ग्रामीण भारत, ज्याच्यावर मोदींनी सगळा भर दिला होता की माझं तळागाळातल्या लोकांसाठी आहे, त्यांना अन्नधान्य पुरवतो आहे, त्यांना मी वेगवेगळ्या योजना, जनधन म्हणा, या सगळ्या म्हणा, तो ग्रामीण भारतही सरकला आहे काँग्रेसकडे. कमी प्रमाणात असेल, म्हणजे ज्या प्रमाणात शेड्यूल कास्ट सरकलेत त्या प्रमाणात नसेल, पण ग्रामीण भारतावर भाजप जे वर्चस्व राखू इच्छित होता तिथेही कमी झालेलं आहे. तिथे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे एक्झॅक्ट माझ्याकडे आकडा नाही, पण जवळजवळ 60 का 65 जागा तिथेही कमी झाल्या आहेत. म्हणजे SC/ST, त्याच्यात काही SC/STच्या पण आहेत, पण ग्रामीण भागातल्या 61 जागा, SC/STच्या 30, आपले फक्त शेड्यूल कास्टच्या 30 जागा आणि शेड्यूल ट्राईबच्या मला वाटतं 14 का 15 जागा. तर हे जे सोशल इंजिनिअरिंग संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष करत होता ते ढासळलेलं आहे. त्यातला ते उसवलेलं आहे, ढासळलं म्हणण्यापेक्षा ते उसवलेलं आहे. हा या निवडणुकीतला सर्वात मोठा भाग आहे. आणि तिसरा अजून त्याच्याबद्दल नीट, कारण अजून म्हणजे डेटा नीट यायचा आहे. 2014 नंतर जो मतदार झाला असा जो वर्ग आहे, म्हणजे 18 ते 25 वयोगटातला, किंवा 2014मध्ये पहिल्यांदाच मतदान केलेला वर्ग असेल, या वर्गाचं ॲस्पायरेशन, या वर्गाच्या आकांक्षा, अपेक्षा या कुठेतरी मोदींना टॅप करता आल्या नाहीत. आणि तो वर्ग, त्याला काही काँग्रेसचं मागचं काही माहीत नाही आहे, तर क्लीन स्लेट आहे त्यांचे, तसं म्हटलं कोरी पाटी घेऊन ते राजकारणात आलेले आहेत. त्यांना राहुल गांधींच्या पदयात्रेने आकर्षित केलेलं दिसतंय. आणि त्याची कारणं वेगवेगळे, त्याच्यासाठी सिस्टमॅटिक कधी नव्हे ते काँग्रेसने प्रयत्न केले. आणि चौथी भाग अशी की तेही आपण बोललेलो होतं एकदा, की काँग्रेस पुन्हा रिवाईव्ह होतीये, हे माझ्या दृष्टीने भारतासाठी शुभचिन्ह आहे. कारण माझं नेहमी म्हणणं असं आहे की केंद्रात 2 तुल्यबळ राष्ट्रीय पक्ष असावेत. तसा काँग्रेस त्या दिशेने जायला लागला आहे आणि अंकुश ठेवणारा एक पक्ष म्हणून तो तयार होतो आहे. त्याच्या इकॉनॉमिक पॉलिसी वगैरेबद्दल आपले मतभेद असतील, आपण बोलू त्याबद्दल, पण निदान एक राजकीय फोर्स जो पूर्वीपासून भारतात आहे, आणि हे मला वारंवार म्हणणं आहे की काँग्रेसचा मताचा टक्का कमी जास्त होत असला तरी काँग्रेसला केडर आहे, असं मी नेहमी म्हटलं आहे. ते केडर पुन्हा रिवाईव्ह होत आहे, निदान या 2 उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात. पश्चिम बंगालमध्ये मात्र अजून तितकं झालेलं नाही आहे, पण अन्यसुद्धा अनेक ठिकाणी, राजस्थानमध्ये ते झालेलं आहे. तर या अशा काही ब्रॉड आपल्याला, म्हणजे निकाल लागून आत्ता कुठे 12-14 तास होत आहेत फायनल निकाल लागून, पण हे आपल्याला ब्रॉडली देशाचं चित्र म्हणता येतं. आणि हे चित्र असं 14 आणि 19पेक्षा पूर्ण वेगळं चित्र आहे. आणि हे नरेंद्र मोदींसाठी त्यांचा जो एक ग्रँड प्लॅन होता, आणि तो प्लॅन मला असं वाटत होतं की तो 400 जागांचा प्लॅन होता, तो वेगळा होता खरा त्याचं. आणि तिथे ते त्याचं नॅरेटिव्ह त्यांना ते नीट टाकता आलं नाही किंवा देता आलं नाही. मला असं वाटत होतं, म्हणजे हा तर्क आहे, माझा कोणाशी बोललेलं नाही, की 400 जागा अशासाठी हव्यात की 52पासनं 67पर्यंत देशात काँग्रेसची जशी सत्ता होती आणि जनसंघ वगैरे पक्ष जसे छोटे पक्ष म्हणून विरोधी याच्यात होते, तशा पद्धतीचं भाजपचं एक पॅन इंडिया, पूर्ण भारतभर पसरलेलं असं एक राजकीय
सत्ता निर्माण करायची, जाळं निर्माण करायचं, जे काँग्रेसचं 52 ते 67 होतं, आणि अन्य पक्षांना असं परिघावर ठेवायचं आपल्या दाबात. तेव्हा जसं काँग्रेस कंट्रोल करायचं त्यांना. तर काँग्रेसचं तिथपासनं घसरण 67पासून सुरू झालेली दिसते आपल्याला. काँग्रेस सातत्याने 67पासून खाली आलेली आहे. तर ती घसरण भारतीय जनता पक्षाच्या बाबत आत्ताच 2 निवडणुकात सुरू होते की काय असं दिसायला लागलं. हे मला ब्रॉडली महत्त्वाचे पॉईंट्स वाटतात. सर, का घडलं हे तर आपण आत्ता समजून घेतलं आणि सगळेच पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. पण मला याच्या व्हायमध्ये जायचं आहे की असं काय झालं की SC ST कम्युनिटी लांब गेली, असं काय झालं की तरुणाईंचा विश्वास उडाला, कुठं नक्की का फसलं हे सगळं? इथे मी असं म्हणेन एक चंद्राबाबू इफेक्ट. चंद्राबाबू म्हणजे आत्ता चंद्राबाबू हे NDA बरोबर येणार आहेत असं निदान अजून सांगतायत ते, आणि येतील अशी मला बऱ्यापैकी आशा आहे. याचं कारण असं की चंद्राबाबूंचा आउटलुक इकॉनॉमीकडे बघायचा आणि मोदींचा आउटलुक दृष्टिकोन हे बरेचसे सारखे आहेत. आणि आंध्र प्रदेशला पैशाची खूप गरज आहे केंद्राकडनं, त्यामुळे केंद्रातलं सरकार आपल्या दाबात असणारं असावं याच्यासाठी ते मोदींबरोबर जातील. कारण इंडिया ब्लॉकमध्ये त्यांना तितका से मिळणार नाही आणि काँग्रेस वाढलेली त्यांना आवडणार नाही. इंडिया ब्लॉकला सत्ता मिळाली तर काँग्रेस वाढेल, ते त्यांना नको आहे. तो पण वेगळा मुद्दा. पण चंद्राबाबू इफेक्ट मी अशाने म्हणतो की 2004 किंवा 5च्या दरम्यान, जेव्हा त्याच्या आधी अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं तेव्हा चंद्राबाबू त्या ह्याच्यात होते. आणि तेव्हा चंद्राबाबू हा एक भारतात मोदींच्या आधी एक आयकॉन म्हणून ओळखला जायचा. आणि जणू काही देशाच्या आर्थिक रिफॉर्म म्हणा किंवा याची किल्ली या माणसाला माहिती आहे. पण तेव्हा CEO ऑफ आंध्र प्रदेश असं त्यांची एक ही होती, जशी मोदींची आता CEO ऑफ इंडिया असं जे हे आहे. आणि तेव्हा मी तेव्हा सकाळमध्ये त्यांचे विशेष मुलाखती आल्या होत्या, इंग्रजी पेपरमध्ये तर भरपूर यायचं. आणि सगळे हैदराबाद ही त्यांनी मोठी एक IT सिटी, तर आम्ही खूपच ऐकली. तेव्हा मी सहज एकदा आम्ही फॅमिली ट्रिप म्हणून हैदराबादला गेलो होतो आणि मला हैदराबाद सुंदर होतं तेव्हाही, पण हैदराबादच्या अक्षरशः सीमेवरनं तू 10 फरलांग पुढे गेलास तरी इतकं दारिद्र्य आणि हे दिसायचं. म्हणजे तो कॉन्ट्रास्ट इतका जबरदस्त होता की आपण हैदराबादमध्ये एकदम करण जोहरचा सिनेमा बघतोय की काय, आणि हैदराबादच्या बाहेर पाऊल टाकलेत की एकदम सत्यजित रे किंवा मृणाल सेन यांचं जे ग्रामीण याचं आहे ते बघतोय की काय, हे जाणवायचं खूप. आता कसं झालं हे मी कशावरनं मला तो आठवला की अयोध्यामध्ये आणि वाराणसीमध्ये म्हणजे मोदींचा पराभव म्हणायचं माझं आणखी एक कारण म्हणजे मोदींना फक्त 1.5 लाख मतांचं मताधिक्य मिळालं आहे पंतप्रधान पदावर असून, आणि एवढं त्यांनी ग्रँड सगळं हे करून, आणि वाराणसीसारख्या ठिकाणी ज्याची त्यांनी डेव्हलपमेंट मोठी केली आहे, आणि अयोध्यामध्ये पराभव झाला. अयोध्येच्या पराभवाचं आणखी एक कारण आहे, ते नंतर बोलू. पण या 2 ठिकाणचं जर का आपण घेतलं तर त्यांनी प्रचंड तिथे डेव्हलपमेंट केली, विकास केला. आपले मित्र वगैरे जे जाऊन आले ते सांगतात की काशी कशी बदलली आहे, अयोध्या कशी बदलली आहे. पण जेव्हा मी तिकडले काही रिपोर्ट्स बघत होतो, तिथले पत्रकार जे मुलाखती घेत होते किंवा हे, तर तिथले लोक असं म्हणत होते की याच्यासाठी जे लँड ॲक्विजिशन झालं आहे त्यात आम्हाला फारसा फायदा झालेला नाही आणि आम्ही विस्थापित झालो आहे, परंपरागत जे हे होते ते. आणि याचा फायदा काही ठराविक लोकांना मिळतो आहे टुरिझम वाढल्यामुळे, तो पर्कोलेट होत नाही. आणि अनेकांचं म्हणणं असं की तुम्ही तिथनं, मी गेलेलं नाही आत्ता तिथे, पण तिथनं तुम्ही आजूबाजूच्या खेड्यातनं फिराल, म्हणजे लोकसभा मतदारसंघ मोठा असतो, तर वाराणसीच्या पलीकडे जाऊन बघाल तर तुम्हाला फारशी डेव्हलपमेंट दिसत नाही. आणि एक्झॅक्टली हेच चंद्राबाबूंच्या वेळी झालं होतं. आणि 2004मध्ये ते पराभूतच झाले आणि ते एकदम फारच म्हणजे वाजपेयींचं सरकारही त्यामुळेच गेलं. ते जर का विजयी झाले असते तर आणि करुणानिधींबरोबर करार आपले आघाडी ठेवली असती तर वाजपेयींचं सरकार आलं असतं. तर तो जो इफेक्ट आहे ना, तो मला हे उत्तर प्रदेशातल्या या बघताना जाणवतं की आपण यांच्या डेव्हलप म्हणजे पूल झालेत, जसं मुंबईत अटल सेतू झाला आहे, मुंबईत एवढं अटल सेतू झालं आहे, इतकी प्रोजेक्ट मोठमोठे झालेले आहेत की लक्षात येतात. म्हणजे आणि याचंही कौतुक होतं, लोकही कौतुक करतात की इतक्या झपाट्याने ते पूर्ण केले की मोदींचं वैशिष्ट्य काय तर कोनशिला तेच बसवतात आणि प्रोजेक्ट पूर्ण झाल्याचंही करतात. पण मग मुंबईत एवढ्या जागा का गेल्या, मुंबईतल्या लोकांना का नाही हे झालं, तर
माझं म्हणणं तिथल्या लोकांच्या खरोखर गरजा घेऊन जे प्रोजेक्ट झालेले आहेत त्याला प्रायोरिटी दिली असती तर कदाचित फरक झाला असता. उदाहरणार्थ मुंबईचं उदाहरण घेतलं तर मुंबईचं लोकल ट्रेनमधून प्रवास करणं हे अतिशय वैतागवाणं नाईटमेअर झालेलं आहे. ती संपूर्ण त्याचा ओव्हरऑल करण्याची गरज, संपूर्णच ते सिस्टीम ती चांगली करायची गरज आहे पब्लिक ट्रान्सपोर्टची. आणि मुंबईची काय म्हणतात ती धमनी आहे, त्याच्यावर लक्ष देण्याच्या ऐवजी तुम्ही जर का ग्रँड मोठ्या प्रोजेक्टकडे जाल तर मतदार विचलित होतो. म्हणजे त्याला मोठे प्रोजेक्ट हवेत पण नॉट ॲट द कॉस्ट ऑफ त्यांची इकॉनॉमी किंवा त्यांचं रोजचं जीवन. आता हे खरं आहे की मोठे रस्ते हे नंतर तुम्हाला फायदा देतात, त्याच्यातही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतो, म्हणजे त्याच्या बरोबरीने जे त्याच्यासाठी काम करत असतात, पण लोकांना तेवढा पेशन्स नसतो थांबायला. त्यामुळे अशी कुठेतरी तुम्हाला आर्थिक धोरणं आखावी लागतात की एकीकडे ग्रँड प्रोजेक्ट होतील पण त्याचबरोबर सर्वसामान्य माणसांच्या गरजा पूर्णपणे लक्षात घेऊन. आणि मोदींचं वैशिष्ट्य होतं खरं तर, जनधन योजना म्हणा, शौचालय म्हणा किंवा महिलांसाठी अन्य योजना म्हणा, या सगळ्या मोदींनी खालपासनं त्या आल्यामुळे त्यांना माहीत होत्या. पण त्या योजनांचं नाविन्य संपलं होतं. आता लोकांना पुढे जे नवीन हवं होतं काहीतरी आणि पोट भरणारं हवं होतं, त्यांचं ॲस्पायरेशन वाढवणारं. म्हणजे साहजिक आहे ना की अयोध्येत जेव्हा बाहेरचे टुरिस्ट येतात किंवा वाराणसीत येतात, त्यांचं राहणीमान, त्यांचं सगळं हे बघून तिथल्या ग्रामीण माणसाला वाटतं मला असं व्हायचं आहे, मग मला असं व्हायचं आहे तर मला चांगली नोकरी पाहिजे, आणि ती नोकरी मिळत नाही आहे. तर ते लक्षात घेऊन जे करायला हवं होतं ते तिथे झालं नाही. आणि असं वाटतं, म्हणजे हे प्राथमिक आहे सगळं. आणि अयोध्येचा हा जो आहे, जो तू SC/ST कडे येतोयस, की तो जो मुद्दा आहे, अयोध्येचा जो खासदार आहे लल्लन सिंग, त्यानेच पहिलं विधान केलं होतं कर्नाटकच्या यांच्याबरोबर. कर्नाटकचे खासदार कोणते, त्यांनी एक विधान केलं आणि यांनी की हेगडे कर्नाटकमधले, की आम्हाला राज्यघटना बदलायची आणि त्याच्यासाठी आम्हाला हिंदुत्वाचा नारा द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला 400 जागा हव्या आहेत. हे व्हिडिओ आहेत त्यांचे. तेव्हा त्याला अक्कल अशी नाही त्या खासदाराला, मुळात त्याच्याबद्दल नाराजी होती, लल्लन सिंगच्या एकूण कामाबद्दल नाराजी होती, कारण त्याने अनेक ठिकाणी बिझनेसमध्ये पार्टनरशिप केली आहे आणि ती लोकांना ही होत होती आणि मी म्हटलं तसं विस्थापित केलेत वगैरे, तो भाग होताच. त्याच्या समोरचा उमेदवार समाजवादी पार्टीचा, हे दलित नेते, ते 4 वेळा निवडून आलेले आहेत विधायक म्हणून. त्यांनी बरोबर तो मुद्दा उचलला, कारण त्या संपूर्ण समाजात त्यांची एक क्रेडिबिलिटी होती. 4 वेळा निवडून येणं हे काही सोपं काम नाही आमदार म्हणून. आणि त्यांनी तो बरोबर मुद्दा उचलला आणि यांना हेच करायचं आहे. तो जे ते इतकं सर्क्युलेट झालं, इतक्या वेगाने सर्क्युलेट झालं. आणि तो जो भाग आहे अयोध्येचा म्हणा किंवा पूर्वांचल म्हणा, याचं वैशिष्ट्य असं आहे की तो बल्कमध्ये एका दिशेने जातो. म्हणजे एकदम काही हे आहेत लोकसभा किंवा विधानसभा मतदारसंघ, ते एकदम एकीकडे किंवा दुसरीकडे सरकतात. तसे ते आजूबाजूचे सगळे, फैजाबाद गेलं, अमेठी गेलं, हे गेलं, पूर्वांचलमधले काही गेले, जिथे योगी आदित्यनाथचं स्वतःचं हे गोरखपूर आणि हे तिकडले गेले. तर हे बोलायला नको होतं ना. म्हणजे मुळात SC/ST तुमच्यापासनं दुरावत आहेत आर्थिक कारणांमुळे, आणि त्याच्यात तुम्ही आणखी मग कसं झालं, ते इमोशनल टच कसा झाला की एकीकडे आमचं इन्कम जसं वाढायला हवं तसं वाढत नाही. योजना मिळत आहेत सरकारकडनं, घरात माझ्या शौचालय येत आहे, धान्य येत आहे, सगळं ठीक आहे, पण मला जे पुढे आणखी मोठं व्हायचं आहे त्याच्यासाठी जे करायला हवं, त्याच्यासाठी मला एकमेव मार्ग दिसतो तो म्हणजे उत्तम बिझनेस किंवा चांगली नोकरी. तुम्ही नोकरी देऊ शकत नाही आहात, बिझनेसमध्ये काही ठराविक गटांचंच हे आहे. आणि मग एकमेव नोकरीसाठी माझा जो आधार आहे आरक्षण, घटना बदलणं म्हणजे आरक्षण घालवणं, हा मेसेज काँग्रेसने आणि त्यांच्या सहयोगी लोकांनी, म्हणजे अखिलेश असो हे असो, यांनी इतका उत्तम तऱ्हेने दिला. आणि हे आधी कळत होतं, म्हणजे कोमी कपूरनी वगैरे इंडियन एक्सप्रेसमध्ये लिहिलं होतं 1-1.5 महिना आधी की हे महाग पडत आहे. आणि मोदींनाही ते लक्षात आलं म्हणून मोदींनी ते काउंटर करायचा प्रयत्न केला. पण तो मेसेज विश्वासार्ह ठरला या अन्य वातावरणामुळे, आणि तो आणखी विश्वासार्ह ठरला तो म्हणजे खरगे यांचा चेहरा काँग्रेसने पुढे केल्यामुळे. आणि तिसरा महत्त्वाचा हा मला वाटतं, तू जे म्हणतोस SC/ST का, विशेषतः उत्तर प्रदेशातले का हल्ले असावेत असं मला वाटतं, की हे आत्यंतिक हिंदुत्व वेगवेगळ्या मार्गातनं भाजपने पुढे आणलं
म्हणजे परंपरागत मंदिरांचं हे त्याला आपण स्पिरिच्युअल टुरिझम म्हणतो वगैरे, तो चांगला भाग आहे, म्हणजे त्यातनं इकॉनॉमी वाढते वगैरे सगळं बरोबर आहे. पण त्याची एक रिॲक्शन मला अशी वाटतं दलित आणि बाकी वर्गात अशी झाली की हे म्हणजे हे श्रुतीस्मृती पुराणोक्त, मी सनातन शब्द वापरणार नाही, याच्या सनातन शब्दाचा खरा अर्थ वेगळा आहे, पण आपण आत्ता प्रचलित अर्थ घेऊ. सनातन म्हणजे कर्मठ, जुने. हे जुनं हिंदुत्व आणण्याचा हा कार्यक्रम आहे. मंदिरं मोठी करा, कारण मंदिरात एक लक्षात घ्या, मागेही आपल्या चर्चेत मी म्हटलं होतं, मंदिरामध्ये राम मंदिराचा सर्व समाजावर परिणाम का नाही, तर मंदिरामध्ये AC ST आणि तळागाळातले लोक फार कमी जातात. सर्वे घेऊन बघा कुठल्याही मंदिरात, हे मुख्यतः उच्चवर्णीय किंवा वरच्या यातले लोक जातात. त्यामुळे त्या लोकांना तुम्ही मंदिर केलं हे केलं त्याच्याबद्दल आनंद नाही, किंवा त्यांना उलट त्यांना हळूहळू भीती वाटायला लागली की ज्या ॲग्रेसिव्हली हे केलं जातं आहे, की हळूहळू हे डॉमिनंट, या पद्धतीची विचारधारा डॉमिनंट होत जाणार, आणि त्याची रिॲक्शन कुठेतरी आली, आणि ते समाजमन, समाजातली ती चिंता किंवा धास्ती ही अखिलेश यादव आणि काँग्रेसने व्यवस्थित टिपली. हे त्यांचं यश आहे. आपल्याच घरातल्या फक्त 5 यादवांना तिकीटं दिली, बाकी सगळी तिकीटं वेगवेगळ्या जातींना दिली, आणि तिथे भारतीय जनता पक्षाचा जो मी मगाशी म्हटलं सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग होता तो विस्कळीत व्हायला लागला, कारण अन्य जातींना त्यांनी पण रिप्रेझेंटेशन द्यायला सुरुवात केली. आणि मग ते रिप्रेझेंटेटिव्ह जेव्हा या गोष्टींबद्दल बोलायला लागले की तुम्हाला नोकरीतनं हुसकावून लावायचा प्रयत्न होणार आहे, त्याची सुरुवात आहे ही 400 जागा वगैरे, तुम्हाला तुमचे रोजगार बुडत चाललेत, हे जी डेव्हलपमेंट आहे ही तुमच्यासाठी काही उपयोगी पडणारी नाही, आणि ते पटायला लागलं लोकांना मोठ्या प्रमाणात. आणि तिथून तो AC ST वर्ग उत्तर भारतातला हा बाजूला झाला, आणि त्याला जोड मिळाली मुस्लिमांची, कारण मुस्लिमांबद्दल ज्या पद्धतीचं काय वक्तव्य वगैरे, ज्या पद्धतीचा ॲग्रेसिव्ह टोन राजस्थानपासून मोदींनी सुरू केला, कारण त्यांना मग जेव्हा लक्षात आलं की हा वर्ग आपल्यापासूनच निसटतो आहे, तेव्हा त्यांना असं वाटायला लागलेलं असावं की आपल्याला हिंदू कन्सॉलिडेशन अधिक जोरात करायला हवं, म्हणून त्यांनी तो सूर एकदम चढा लावला. आणि आदित्यनाथ वगैरे होतेच तसे लावणारे, पण ते काउंटर इफेक्टिव्ह झालं. काउंटर याच्यासाठी की हिंदू म्हणाले, माझ्या मते म्हणजे मला एक जेन्युइनली वाटलं पहिल्यापासून की राम मंदिर झाल्यावर हिंदू मानसिकतेचा, हिंदुत्वावरचं गाढ प्रेम आता कमी झालं आहे. ते म्हणतात आम्हाला जे हवं होतं ते मिळालं, आता बस झालं. आता एवढं नक्की झालं आहे भारतात की हिंदूंना कोणी नाकारू शकत नाही, किंवा हिंदूंच्या भावनांना ठेच देऊन दुसऱ्या कोणाचं हे करता येत नाही. म्हणून काँग्रेसला सुद्धा महाराष्ट्रात सुद्धा मुस्लिम उमेदवार दिले का कोणी? देऊ शकत नाहीत, त्यांना माहिती आहे. अनेक पक्षांना मुस्लिम उमेदवारांचं प्रेझेंटेशन बघा, फक्त बंगाल आणि तिथे आहे, बाकी ठिकाणी तुम्ही नाही देऊ शकत. या स्टेजला आता सांस्कृतिक चांगलं वाईट हा वेगळा मुद्दा आहे, पण या स्थितीला आपलं राजकीय वास्तव आलेलं आहे, आणि हिंदू त्यात समाधानी आहेत. ते म्हणतात आता हे फार ताणटा कशाला, आणि ते ताणलं गेल्यामुळे मुस्लिम एकदम एकवटले, जे उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी काँग्रेसबरोबर एकवटले, याच्यामध्ये बंगालमध्ये ममता बॅनर्जीबरोबर एकवटले, कारण त्यांनी CAA वगैरे त्या सगळ्याचा हा केला. गंमत म्हणजे ज्या शेखावटी तिथल्या ज्या नाही संदेशखालीमध्ये जिच्यावर अत्याचार झाले होते त्या बाईंना भाजपने तिकीट दिलं, त्या बाई 3.5 लाखांनी हरल्या. म्हणजे याच्यावर 3.5 लाख मताधिक्याने त्यांचं पराभव झालेला आहे. हा एक भाग झाला. आणि राजस्थानमधला एक अतिशय महत्त्वाचा म्हणजे तो जो भाग आहे तो इंटरनल याचा आहे की यावेळे भाजपमध्ये सगळं डॉमिनेशन हे सेंट्रलाइज होतं. अमित शहा आणि मोदी आणि त्यांची काही ही मंडळी, जे इंदिरा गांधींच्या काळात काँग्रेसमध्ये होतं की आम्ही ठरवू काय करायचं ते, तुम्ही फॉलो करा फक्त. आणि या महाराष्ट्रापर्यंत अनेक ठिकाणी झालं. आम्ही हा कॅन्डिडेट सांगितला ना, याला तुम्ही आता हे करायचं. म्हणजे जसं इंदिरा गांधींच्या वेळे म्हणत की त्यांनी पाठीवर हात ठेवला की कोणालाही निवडून येईल, तसं इथे ये म्हणजे असं मी ऐकलेलं आहे विधान की मोदीने बताया ना तो बिजली का खंबा भी आएगा. पण आता तसं वास्तव नाही आहे आता, कारण तेव्हा तितका मीडिया स्ट्रॉंग नव्हता, विशेषतः सोशल मीडिया स्ट्रॉंग नव्हता. आता लोकांना स्वतःची मतं बनवता येतात स्वतंत्र पद्धतीने. त्यामुळे जिथे जिथे तिकीट वाटपाची गडबड झाली आणि जिथे जिथे खासदारांचं अकार्यक्षमता ही तीव्र होती, तिथे भाजपला मोठा फटका बसला.
आणि याचं उत्तम उदाहरण राजस्थानचं आहे. मला वाटतं चुरू किंवा तिथला कुठला तरी कॅन्डिडेट, काल मी त्यांचं बघत होतो, 2 वेळा भाजपच्या तिकिटावर 14 आणि 19ला उत्तम मताधिक्याने निवडून आले होते. अमित शहांचा ऑर्डर आली की यांना तिकीट देऊ नका, आणि दुसऱ्याला दिला. ते काँग्रेसमध्ये गेले आणि काँग्रेसमधनं परत तितक्याच मताधिक्याने निवडून आले, आणि त्यांच्याबरोबर किमान 6 जागा भाजपच्या त्यांनी घालवल्या त्या पट्ट्यातल्या बिकानेरपर्यंत. तिथल्या राजस्थानमधले रिपोर्टिंगमध्ये ते येत होतं की म्हणजे हा जो भाग झाला ना, आणि हे उत्तर प्रदेशात खूप झालं आहे. म्हणजे आता ज्यांचा एक्झिट पोल चुकला म्हणून आपण त्यांना हे करतो, यशवंत देशमुख किंवा प्रदीप गुप्ता. यशवंत देशमुख सातत्याने आधीपासून सांगत होते, मला एकच धोका दिसतोय की उत्तर प्रदेशात तिकीट वाटप अत्यंत चुकीचं झालेलं आहे आणि त्याचा फटका कदाचित भाजपला बसेल, आणि तो बसला. जसं मी आता अयोध्येचं जातं, त्या लल्लन सिंगना कशाला तिकीट द्यायला हवं होतं, त्यांच्याबद्दल नाराजी होती, शिवाय ते असलं वाह्यात काहीतरी बोलत होते, तर तुम्ही बदलायला हवं होतं ना. आणि भाजपची पंचायत कशी झाली आहे की दलित, मुस्लिम तर त्यांनी दूरच ठेवलं आहे, पण दलित, SC ST यातला खरगेंसारखा चेहरा भाजपकडे नाही आहे. जसा महाराष्ट्रात मराठा चेहरा नाही आहे किंवा OBC चेहरा पण नाही. बावनकुळेंना काही ती जागा भरून काढता आलेली. जसं छगन भुजबळ हा एक OBCचा चेहरा आहे, भाजपकडे ते चेहरेच नाही आहेत. तर हे मुख्यतः प्रॉब्लेम झाले. आता याच्यात आणखी एक मुद्दा येऊ शकतो, म्हणजे तू कदाचित तो प्रश्न विचारशील आहे, पण मी आधीच त्याचं हे घेतो की SC ST उत्तर प्रदेशातनं दूर झाले, मग मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये का नाही झाले. तर बिहारचं एक एक्सप्लेनेशन असं देतात की बिहारमध्ये भाजपबरोबर पासवान आणि जिताराम माझी होते आणि नितीश कुमार, आणि त्या तिघांमुळे त्या सगळ्या वर्गाला एक आश्वासन वाटत होतं. जसं उत्तर प्रदेशातले काही पत्रकार, जे जाणकार पत्रकार आहेत, ते पहिल्यापासून म्हणत होते मुस्लिम यादवांबरोबर आहेत, हे पहिल्यापासून त्यांचा फॉर्म्युला आहे, मुस्लिम आणि यादव एकत्र. यादवांनी खूप अत्याचार दलितांवर केलेले आहेत, त्यामुळे दलितांमध्ये यादवांबद्दल राग होता, त्याच्यावरच तर बसपा खूप मोठी झाली. आता बसपा बाजूला गेल्यामुळे तो SC ST गट हा नेतृत्वाच्या शोधात होता. ते यादवांबरोबर म्हणजे अखिलेशबरोबर गेले, कारण काँग्रेस त्यांच्याबरोबर होती. म्हणजे त्यांनी काँग्रेसला मतदान केलं आहे. काँग्रेस आम्हाला वाचव, कुशन आहे आम्हाला, आमच्या अत्याचारावर, म्हणजे मध्ये काँग्रेस एक मोठा पक्ष आहे. बिहारमध्ये कसं झालं, बिहारमध्ये जिताराम माझे आणि पासवान असल्यामुळे, आणि हे BJPची क्लेवर अतिशय चलाक खेळी होती. ज्या पासवानना दिल्लीतनं घरातनं बाहेर काढलं होतं, त्या पासवानना त्याने आपल्याबरोबर घेतलं. त्यांना लक्षात आलं त्यांच्या की हे महत्त्वाचे आहेत. आता हे विनोद तावडेंचं यश आहे का केंद्राचं आहे ते माहीत नाही, कारण विनोद तावडे बिहार बघतायत आत्ता. पण त्या पासवानना 5 सीट मिळाल्या, आणि जे पलटूराम म्हणून आपण भरपूर चेष्टा केली, त्या नितीश कुमारांना पण चांगल्या सीट मिळाल्या, आणि तिथे भाजप तरला. आणि मध्य प्रदेशात मला अजूनही वाटतं की शिवराज सिंग चौहान हा चेहरा भाजपला तारून गेला. त्यामुळे हे अनेक वर्ग, शिवराज सिंग चौहान यांचा कारभार आणि त्यांनी पक्षासाठी केलेलं काम, उभी केलेली संघटना 17 वर्ष, मागे आपण आपल्याच याच्यात म्हटलं होतं की जो एकसंघपणा आपले मध्य प्रदेशात भाजपमध्ये आहे तो महाराष्ट्रात नाही, आणि ते महाराष्ट्राचं मोठं एक भाजपचं दुखणं आहे. त्यामुळे तिथे त्याचा इफेक्ट कमी झाला. पण ओव्हरऑल भाजपच्या SC मधनं 30 जागा कमी होणं, ग्रामीण भागातनं 60 जागा कमी होणं, याचा अर्थ काँग्रेस परत रिगेन करायला लागलेली आहे असं आपल्याला म्हणता येतं. या सगळ्याचं एक कारण अबकी बार 400 पार असं म्हटलं जातं. 2004ला इंडिया शायनिंग नावाचं कॅम्पेन आला, आणि बरंचसं खापर त्यावेळच्या अपयशाचं हे त्या कॅम्पेनवरती फोडलं जातं की हे चुकीचं कॅम्पेन होतं. असंच काहीसं झालं का? 2004 इतकं रिपीट नाही झालं, कारण त्यावेळी दोघांच्या सीटच 125 होते. आत्ता जे भाजप 303 वरून 241-40वर आलं, कॅम्पेन चुकणं अख्खं, आणि ते कॅम्पेन डिफेंड करण्यातच एनर्जी जाणं, ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? खरं आहे, फक्त फरक एवढा झाला, इतकं नुकसान का झालं नाही त्याचं आधी उत्तर देतो, की आताची भाजपची संघटना ही खूपच बलवान आहे वाजपेयींच्या वेळेपेक्षा. खूप म्हणजे खूपच बलवान आहे, आणि त्यांचं एक काही गुणच आहेत. कॉर्पोरेट कल्चर आहे, त्याचा थोडासा अतिरेक झाला कॉर्पोरेट कल्चरचा. म्हणजे मला एका भाजपच्या जिल्हाध्यक्षाने सांगितलं, अहो रोज म्हणाले इतके फॉर्म आणि इतके फोटो टाकायला लागतात, त्यामुळे झालं आहे असं आहे की कोणी कामं करतच नाहीत, कुठलेही फोटो जमवतात, कुठलेही हे करतात आणि टाकून देतात, आणि ह्यांना वाटतं वर की ग्रासरूटला काम चाललं आहे. तर तसं झालं नाही. पण ही कॅम्पेन करताना आपण ती टेम्पो त्यांनी वाढवला, आणि आपण हे म्हटलं तसं की तेव्हाही म्हटलं होतं की
खरी चर्चा अशी व्हायला हवी होती की तिसऱ्यांदा बहुमत मिळेल की नाही, तर ती 400चीच चर्चा व्हायला लागली. एक्झिट पोलने त्याच्यात आणखी भर घातली किंवा ओपिनियन पोलने पण आधीच्या. पण ती कॅम्पेन मी म्हटलं तसं मोदींचं जे आपल्याला ताकद वाटत होती की तळागाळातल्या माणसाला आधी आपल्याकडे घ्यायचा आणि त्याच्या गरजा पुऱ्या करायच्या, त्या एका मर्यादेपर्यंत त्यांनी पुऱ्या केल्या. पण कुठेतरी पुढे त्यांना काउंटर प्रोडक्टिव्ह ठरलेल्या 2 गोष्टी म्हणजे हिंदुत्वाचा अतिरेकी प्रचार. मी हिंदुत्वाचा हा म्हणत नाही, अतिरेकी प्रचार म्हणजे त्याचा जो मी मोदींवरच्या पुस्तकात तो स्पेक्ट्रम दिला आहे की तुम्ही कसे आत्यंतिकतेकडे जाऊ शकता आणि ते धोक्याचं ठरू शकतं. तर तो प्रचार आणि आर्थिक म्हणजे त्या लोकांच्या आर्थिक गरजांना तोंड देण्यात आलेलं अपयश आणि तो टेम्पो वाढवल्यानंतर कोर्स करेक्शन केलं नाही. म्हणजे यावेळी आपणही इन्फॉर्मली बोलताना लक्षात येत होतं की मोदींना सूर सापडलेला दिसला नाही. म्हणजे त्यांनी ॲक्च्युली आधी जे कोविड म्हणा किंवा बालाकोट संपलं होतं, पण कोविडमधली सरकारची कामगिरी, इकॉनॉमीची कामगिरी किंवा G20मधनं केलेली कामगिरी याच्यावरचं जे एक पॉझिटिव्ह ते म्हणायचे तसे पॉझिटिव्ह वेव्ह ही तयार केली होती ना, ती कुठंच दिसली नाही पुढच्या कॅम्पेनमध्ये. कारण एक तर त्यांना असं कुठेतरी लक्षात आलेलं असावं की हे जे आपण पॉझिटिव्ह बोलतोय ठराविक वर्गाबद्दल आहे वरच्या, आणि तो काय आपल्याला फार रिस्पॉन्स देत नाही आहे, त्याच्यापेक्षा या वर्गासाठी आता काहीतरी बोलूया. म्हणून त्यांनी त्या वर्गाला काँग्रेसपासून दूर करण्यासाठी हे तुमचं मुस्लिमांकडे जाणार आहे, हे तुमचं काढून घेणार आहेत, या पद्धतीचा प्रचार सुरू केला. म्हणजे कुठेतरी त्यांच्या ते लक्षात आलं की हा वर्ग आपल्यापासून दूर सरकतोय. पण त्याला परत आपल्याकडे घेण्यासाठी ज्या पद्धतीचं कॅम्पेन करायला हवं ते त्यांच्याकडे नव्हतं. म्हणजे त्या पद्धतीची जी क्रिएटिव्हिटी 14 किंवा 19मध्ये मोदींनी दाखवली, कारण याला एक वेगळ्या पद्धतीची क्रिएटिव्हिटी लागते, ती त्यांच्याकडे नव्हती, जी यावेळी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी दाखवली. अखिलेश यादवने दाखवली, ममता बॅनर्जींनी दाखवली, DMKने दाखवली. खाली एक तरी सीट यायला हवी होती, 11%च मतं मिळाली आहेत. म्हणजे 20-22% जाईल असं वाटलं होतं, तेवढेही गेलेले नाही आहेत. याचं कारण असं DMKची संघटना इतकी मजबूत आहे आणि ते पण डिलिव्हर करतायत उत्तम पद्धतीने. आणि तिथल्या वर्गाला तो वर्ग सनातन आहेच ना हिंदू, म्हणजे तिथे विचित्र कॉम्बिनेशन आहे. तिथे देवधर्म सगळं त्यांचं व्यवस्थित पूर्वापार आपलं चालतं तसं चालतं, पण त्याच वेळे ते ईश्वर न मानणारे अशी द्रविडी मुवमेंट ही सगळी वेगळी आहे. लोकांना त्याच्यात काही आक्षेपार्ह वाटत नाही. पण इकडे तुम्ही ज्या पद्धतीने आत्यंतिक म्हणजे अनेकांना काल एकदम हे झालं आहे, अयोध्येत आपण कसे हरू शकतो. अरे अयोध्येत राम मंदिर झालं तरी लोकांच्या दृष्टीने रामापेक्षा खासदार महत्त्वाचा आहे. तो खासदार काय काम करतोय, तो खासदार काय बोलतोय. तुम्ही भले राम मंदिर बांधलं असेल, पण तो खासदार असं म्हणत असेल की तुमचं आरक्षण मी हिरावून घेणार आहे असं इंडिकेट करत असेल, तर तो SC-ST समाज त्याला कशाला मत देईल. आणि अशा तुझ्या विरुद्ध उभा राहिलेला जो तुला प्रतिस्पर्धी आहे तो 5 वेळा तो त्या समाजातनं आलेला आहे आणि तो 5 वेळा निवडून आलेला आहे. तर हे डोकं जे अनेक आमच्या कर्मठ हिंदुत्ववाद्यांना लक्षात येत नाही, देशाचं एकूण चित्र आणि देशाचं एकूण मानसिकता, तिथे पंचायत होते. आणि ते कोर्स करेक्शन करण्यात मोदी कुठेतरी कमी पडले. मला असं वाटतं थोडंसं 14, 19 आणि 24चे मोदी याच्यात खूप बदल झालेला मला दिसतो. विशेषतः मला त्यांचं खटकणारं विधान म्हणजे ते मंगळसूत्र वगैरे जाऊन दे, ते ठीक आहे, ते पॉप्युलर म्हणजे ते करायला बिलकुल नको होतं. म्हणजे त्याने फार G20मध्ये किंवा G7मध्ये नेतृत्व करणाऱ्या माणसाचे शब्द विचार हे काय असावेत याचं एक जे प्रतिमा असते त्याला तडा देणारे ते विचार होते. पण त्याहून ना ते असे थकलेले किंवा काय म्हणतात नवीन विचार त्यांच्यात जो असा चटकन आत्मसात करणारे असे जे होते ना ते कमी वाटलं. आणि मला खरोखरच आश्चर्य याचं वाटलं की त्यांनी असं म्हणावं की ईश्वराने मला कुठल्या कामगिरीवर पाठवलं आहे. ते झाली 14ला कामगिरी, 14 आणि 19ला. आता तुम्हाला पुढची डिलिव्हरी करायची आहे. ते अशा पद्धतीचं बोलणं हे त्यांच्या नेतृत्वाला किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि आजच्या भारताला हे फार शोभणारं नाही. एका कोर ग्रुपला आवडेल कदाचित, त्याला दैवीकरणाचा एक हा असतो. आणि त्यामुळे झालं असं, त्यांचं दानमीकरण करणारे जे होते त्यांना एक छडी मिळाली वापरायला आणि सगळंच ते कॅम्पेन फिसकटलं. त्यामुळे मुळात त्यांनी जो
2047चा भारत आणि त्याच्यासाठी तुमचं योगदान हे जे मोठ्या प्रमाणात ठसवायला हवं होतं त्याच्यात एक ते कमी पडले. त्यांच्या योजना इफेक्टिव्हली त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं किंवा संघाच्या कार्यकर्त्यांकडनं खालपर्यंत माणसाकडे जायला हव्या होत्या, त्यात ते कमी पडले. मध्यम वर्गाला थेट मदत होईल असं काही देण्यात ते कमी पडले. आणि हे सर्वेतनं दिसतं आहे. या सगळ्यात मोठं डाऊन झालेलं नाही आहे. त्याचं कारण सांगतो पुढे, हे 3 सांगितल्यानंतर. चौथा भाग असा की संघ ज्या पद्धतीने 14 आणि 19मध्ये त्यांच्याबरोबर होता तितका आत्ता नसावा की काय, अशी मला दाट शंका आहे. नव्हता असं मी ठाम विधान करणार नाही, माझे तेवढं फील्डवर्क नाही आहे, पण नसावा असं समजूतला जागा आहे. कारण नड्डांचं जे विधान होतं ते या विधानामुळे नाही, ते विधान अशा पार्श्वभूमीवर निघालेलं असावं की भारतीय जनता पक्षाची आत्ताची बरीचशी लिडरशिप ही ABVPतनं आलेली आहे, ती संघातली नाही आहे. मोदी संघातले आहेत. अनेकांना, पत्रकारांना अनेकांना माहीत नाही की अमित शहा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं अपत्य नाही, ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आहे, ते शाखेबिखेवर जाणारे नाहीत. म्हणून त्यांच्या घरात सावरकरांचा फोटो आहे. संघवाले कधी सावरकरांचा फोटो लावत नाहीत. त्यांच्याकडे हेडगेवारांचा फोटो नाही आहे, चाणक्य आहे आणि सावरकर आहेत. त्यामुळे ते नड्डा ABVPचे आहेत. ABVPची लॉबी भारतीय जनता पक्षात मोठी होत चालली आहे आणि ती असं डॉमिनंट करायला लागली की आम्ही आता आमच्या जीवावर पक्ष चालवतो आहे. इथे कुठेतरी संघातनं रिफ्ट झाली का आणि मग संघ थोडा मागे आला का, त्यांना ज्या पद्धतीने 14 आणि 19मध्ये केली होती. आणि तिसरा भाग असाही असू शकतो संघाच्या बाबत की त्यांचा जो बेसिक अजेंडा 100 वर्षाचा त्यांनी ठेवलेला होता तो मोदींनी पूर्ण केला होता. राम मंदिर घ्या, 370 कलम घ्या आणि समान नागरी कायद्याच्या दिशेने पाऊल घ्या, ते होत आहे. तो झाला नसला तरी त्या दिशेने जायला लागलेले आहेत. त्यामुळे ती जी इन्व्हॉल्वमेंट संघाची होती ती कमी झाली की काय, असे वेगवेगळे फॅक्टर हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जायला लागले. पण हा जो मी म्हणतो ग्राफ खाली आला तो मोठ्या प्रमाणात का दिसला नाही, म्हणजे कोणी असं म्हणतील की विचारतील की एवढं जरा मग सत्तांतर का नाही झालं, तर मुळात डिफरन्स इतका मोठा होता. 20% आणि 50%. भारतीय जनता पक्षाची मतं 40%, 45%च्या वर आणि काँग्रेस आणि यांची 20%. ही गॅप एका निवडणुकीत भरून काढणं कठीण आहे, पण ती भरून काढण्याच्या दिशेने अन्य पक्ष किंवा काँग्रेस विशेषतः हे वाटचाल करायला लागलेले आहेत, हे निवडणूक दाखवून देतं. सर, जगात कुठंही 1 किंवा 2 टर्म झाल्यानंतर अँटी इन्कम्बन्सी येते असं आपण म्हणतो, तशी ती भारतात आली का स्वाभाविकदृष्ट्या पहिला भाग. सबका साथ सबका विकासमधला कुठेतरी हरवला का, जसं तुमच्या आधीच्या उत्तरात तुम्ही म्हणालात की थोड्यांचा विकास झाला थोड्यांचा नाही, त्याला इकॉनॉमिक्स के शेप रिकव्हरी म्हणतात. पण हे प्रत्येक देशात घडणारी नॅचरल प्रोसेस आहे असं जगभरात बघितल्यावर वाटतं. अशा वेळेला मग ही 5 वर्ष फक्त प्रोलॉंग झाले का, की आता येणं केनं प्रकारे सत्ता येईल भाजपची, अजून ते घडते, आत्ता ते आपण ते शूट करतो त्यावेळी घडायचं आहे. आणि मग याला उत्तर काय आहे? कुठला असा पक्ष आहे किंवा कुठला असं नेतृत्व आहे की ज्यानं ह्याचं उत्तर शोधलंय, आणि जे भाजपनं केलं तर कदाचित हे टिकतील, वाढतील, नाहीतर मग ही दिशा अशी आहे की 2029ला सत्तांतर अटळ आहे. उत्तर कोणाकडे आहे असं तू म्हणालास ना, तर माझं म्हणणं उत्तर कोणाकडे नाही. कारण राहुल गांधी जे उत्तर सांगतायत ते देशाला डिझास्टरकडे नेणार आहे इकॉनॉमिकली, त्यामुळे त्यांच्याकडे ते उत्तर नाही आहे. मला असं वाटतं अँटी इन्कम्बन्सी नाही आली याचं कारण असं की हे सरकार काम करत आहे पण अपेक्षित वेगाने आणि आमच्याकडे फोकस करून काम करत नाही आहे. तर आम्हाला त्यांना जाणवून द्यायचं आहे, म्हणजे असं काही ठरवून होत नाही, पण मी एक कॉन्शियस एक जे सामाजिक मन तयार होत असतं की आम्हाला जाणवून द्यायचं आहे, मार्ग नीट ताळ्यावर या आणि आता तुमचा काही अजेंडा बाजूला ठेवा. जसं वाजपेयींनी तेव्हा केलं की आम्हाला 5 वर्ष, प्रमोद महाजन माझ्याशी बोलताना म्हणालेले आहेत, कशावरनं तरी एकदा त्यांची मुलाखत घ्यायला मी गेलो होतो, तेव्हा मला आता नेमका विषय आठवत नाही, पण तेव्हा मी म्हटलं तुम्ही का नाही हे करत, तर ते मला म्हणाले होते प्रशांत एक तुला सांगतो, 5 वर्ष विरोधी पक्षांचं सरकार टिकवणं हे आमचं पहिलं ध्येय आहे. कारण आम्हाला जनता दलाची पुनरावृत्ती नको आहे. काँग्रेसच्या हातात ते कोलीत द्यायचं नाही आहे की यांना सत्ता चालवता येत नाही, हे आम्हाला पहिलं पुसून टाकायचं आहे.
आणि ते पुसायचं असेल तर त्यासाठी जी तडजोड करायला पाहिजे ती आम्ही करणार. म्हणून त्यांनी 370 बाजूला ठेवलं, राम मंदिर कोर्टावर सोपवून दिलं, समान नागरी कायद्याबद्दल बोलणंच बंद केलं. त्यामुळे ममता वगैरे सगळे, जॉर्ज फर्नांडिस सगळे एकत्र आले आणि त्यांनी 5 वर्ष काय 6.5 वर्ष चालवून दाखवलं. आणि पुन्हा 2004चा उगाचच लोक दाखला देतात, पण ते करुणानिधीबरोबर करार आपले आघाडी टिकली असती आणि चंद्राबाबू निवडून आले असते तर ते, कारण 7च जागांचा फरक पडला, म्हणजे काँग्रेसपेक्षा 7 जागा फक्त कमी होत्या, त्यामुळे ते कंटिन्यू झालं असतं कदाचित. पण हा जो त्यांच्या वेळी त्यांनी जसं माघार घेतली काही याला, ती माघार घेण्याची गरज बहुमत असल्यामुळे मोदी शहाणा वाटली नाही आणि तिथे मला वाटतं कुठेतरी थोडी चूक झाली. त्या ॲग्रेसिव्हली पुढे जायला लागले, विशेषतः मग ईडी असो, असो. अर्थात त्या ईडीबद्दल माझा फार प्रभाव आहे असं वाटत नाही, कारण केजरीवाल जेलमध्ये टाकल्याने मोठा परिणाम झाला म्हणावं तर 7च्या 7 जागा दिल्लीतल्या आल्या, 7च्या 7 पूर्ण. आणि काँग्रेस आप एकत्र असून, कन्हैया कुमारसारखा अगदी फरडा वक्ता असून, त्यामुळे ते केस बाय केस करायला हवं. परंतु जनतेने असं दाखवून दिलं तुझ्या प्रश्नाच्या बाबत, अँटी इन्कम्बन्सी त्या अर्थाने नव्हती. म्हणजे जसे अनेक पत्रकार पण सांगायचे, जे शहाणे पत्रकार फिरणारे आहेत ते, की राग दिसत नाही आहे पण अपेक्षा पण पूर्ण होत नाही आहे, की आम्हाला आता काहीतरी वेगळं द्या, नवीन द्या. आणि ते मुख्यतः आमचं ॲस्पायरेशन म्हणजे आत्ता तुम्ही आम्ही अनवाणी फिरत होतो, चपला दिल्या, आम्हाला बूट घालायचे, तर बूट घालण्यासाठी तुम्ही काय देत आहे? तुम्ही नुसता फ्री डेटा, म्हणजे मोदींनी सांगितलं, मला आश्चर्य वाटलं की मी काय काय समाजासाठी केलं तर तुम्हाला स्वस्त डेटा मिळतो. तो स्वस्त डेटा माझं काही काय म्हणतात एन्जॉयमेंट करत असेल, पण माझं पोट भरत नाही आहे ना. बरं, पोट भरण्यासाठी तुम्ही मला धान्य दिलं तरी नंतरच्या माझ्या आणखी मानसिक भुका आहेत ना मोठ्या समाजाच्या, त्याच्यासाठी तुमच्याकडे मोठी योजना काय आहे? ती योजना देण्यात कमी पडल्यामुळे आम्ही तुम्हाला लक्षात आणून देतोय की काहीतरी त्याबाबत करा, पण ते तुम्हीच करू शकता असं आम्हाला वाटतंय, दुसरे कोणतरी करण्यापेक्षा. तर ही फॅक्ट आहे. याच मुद्द्यावर मला यायचं आहे की काँग्रेस प्रणित सरकार होतं कित्येक वर्ष, आणि मग विरोधी पक्ष मोड बांधायचे आणि लढायचे. यावेळेला असं झालं की बहुतांश ठिकाणी एकाच एक फाईट देण्यात इंडिया आघाडी यशस्वी झाली. दुसरी गोष्ट, जनतेच्याही मनात एकाच एक फाईट होती. म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्रात वंचितनं उमेदवार दिले, MIMनं उमेदवार दिले, पण तिथं कुठेही वोट डिव्हिजन झालेलं दिसत नाही. आणि भाजप हा देशातल्या सर्व राज्यांमध्ये 51% पोहोचलेला नाही. जिथं पोहोचला तिथं तो जिंकतोय, उदाहरणार्थ गुजरात, उदाहरणार्थ मध्य प्रदेश, काही प्रमाणात राजस्थान. तर मग ही एकाच एक लढत देण्यात यशस्वी राहणं आणि एक पक्ष विरुद्ध इतर, ज्याला मी तो काळ बघितलेला नाही पण 77-80चा काळ मानला जातो, त्याच्या आधीचा मानला जातो, ह्याच्यामुळं हा फरक पडला. 77-80च्या काळाशी तशी तुलना होणार नाही, पण एकाच एक लढत काँग्रेसने काही ज्या स्ट्रॅटेजी नीट केल्या ना, त्यातल्या 2 मला वाटतात. एक तर त्यांनी जागा कमी लढली आणि फोकस केलं. दुसरा भाग असा की ते सोशल मीडियावर प्रचंड आक्रमक झाले. म्हणजे एक डेटा असं सांगतो की सोशल मीडियावरचा मोदींचा जो करिश्मा होता तो आकडेवारीनुसार 20% कमी झाला आहे. 20% लॉस ही मोठा आहे. आणि अनेक ठिकाणी राहुल गांधींनी त्यांना पुढे नेलं, कारण का राहुल गांधी थोडी वेगळी भाषा बोलत होते आणि ते तरुण होते. ते नाही म्हटलं तरी तो माणूस एवढा चालतो, दोन्ही बाजूने त्याचा लोकांवर परिणाम होतोच. पण एकास एक म्हणजे त्या लढती त्यांनी जाणीवपूर्वक एकास एक केल्या. पण एक तर्क असा चालवला जात होता, ज्याच्यात मीही इन्व्हॉल्व आहे, मलाही वाटत होतं की जिथे एकास एक लढती होतात तिथे BJP बाजी मारतं, भारतीय जनता पक्ष काँग्रेसवर बाजी मारतं. यावेळी त्यांनी दाखवलं की एकास एक लढती करूनसुद्धा आम्ही सोशल इंजिनिअरिंग चांगलं केलं तर तुम्हाला काही ठिकाणी अडचणीत आणतो, किंवा जिथे अन्य ठिकाणी जिथे तुम्ही मजबूत नाही आहात तिथे आम्ही तुम्हाला धक्का देऊ शकतो. उदाहरणार्थ तू महाराष्ट्राचं म्हटलंच तसं की आपणही बोललेलो होतो आणि मला सतत वाटायचं की महाराष्ट्रात काँग्रेस हा बलवान पक्ष आहे आणि त्याने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढू नये, त्याने स्वतंत्र म्हणण्यापेक्षा त्याने नेतृत्व करावं, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी त्यांना मदत करावी. आता रिझल्ट असं दाखवतात की काँग्रेसचा फायदाच झाला आणि काँग्रेस उलट आज भाजपच्या टेकओव्हर केली. म्हणजे मला वाटतं भाजपहून जास्त जागा मिळाल्या, 9 भाजपला आणि 11 काँग्रेसला मिळाल्या, 13 जागा मिळाल्या. तर हे अनेक ठिकाणी त्यांना योग्य उमेदवार आणि योग्य सोशल इंजिनिअरिंग आणि योग्य प्रचार टार्गेट करू. मला असं कळलं म्हणजे माझ्या मित्राकडनं की पत्रकार मित्रांकडनं की यावेळे राहुल गांधीची टीम
राहुल गांधीच्या टीमने योगेंद्र यादवांच्या नेतृत्वाखाली असे काही मतदारसंघ म्हणजे काय म्हणू डेटा ड्रिव्हन व्यवस्थित माहिती जमा करून टार्गेट केले आणि तिथे काँग्रेसबद्दल आस्था असणाऱ्या NGOजना, त्या कार्यकर्त्यांना जे मुख्यतः समाजवादी आणि इतर चळवळीतले आहेत, त्यांना बरोबर घेऊन त्यांना एक आयडिओलॉजिकल ड्राईव्ह देऊन दलित आणि मुस्लिम मतांमध्ये मतपरिवर्तन करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, सिस्टमॅटिक प्रयत्न केले. आणि त्याचे रिझल्ट आपल्याला मुंबई आणि महाराष्ट्रात, म्हणजे मी महाराष्ट्रापुरतं बोलतोय, असे अन्य ठिकाणी झाले असण्याची शक्यता आहे. तर कमिंग बॅक टू युअर, म्हणजे तुझ्या प्रश्नाबद्दल, त्यामुळे अँटी इन्कम्बन्सी जरी हे प्रयत्न व्यवस्थित झाले तरी मोदींच्या कामाबद्दल फार नाराजी नव्हती, त्यांच्या ॲरोगन्सबद्दल होती. ईडीबद्दलही थोडेफार होते. म्हणजे मला पहिल्यापासून असं वाटतं की 2 तरी खटले असे व्हायला हवे होते, प्रकरणं की जी तडीच गेलेली आहेत, म्हणजे ज्यांना व्यवस्थित कोर्टाने शिक्षा दिलेली आहे. तसं न करता तुम्ही उठसूट जर का फक्त वॉरंट काढाल, आणि जसं अमोल कीर्तीकर ज्या दिवशी अर्ज भरणार त्या दिवशी बरी तुमची नोटीस जाते, हे लोकांना आवडेल का? तो उमेदवार आहे, तो अर्ज भरतोय, तुम्ही एवढे दिवस काय झोपला होतात किंवा नंतर निवडणूक होऊन द्या ना, नंतर काय ते करा. तर हा जो ॲरोगन्स होता ना अशा पद्धतीचा, किंवा सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाने सांगणं की मतदानाची माहिती जाहीर करणं हे काय मॅन्डेटरी नाही आम्हाला, नंतर त्यांनी केली, सुप्रीम कोर्टाचा दणका येईल म्हणून. लोकांना हे आवडलं नाही, या पद्धतीचा ॲरोगन्स. किंवा महाराष्ट्रात मला कायम असं कारण वाटतं आहे की एकनाथ शिंदेना फोडल्यामुळे जनता अजिबात नाराज झाली नाही, पण तुम्ही शिवसेनेचं चिन्ह काढून घेतलं हे जनतेला आवडलं नाही. हेच अजितदादांच्या बाबत आहे. अजितदादांच्या बाबत थोडी शरद पवारांबद्दलची सहानुभूती जास्त अधिक होती यांच्यापेक्षा, उद्धव ठाकरेंपेक्षा. पण लोकांचं म्हणणं असं होतं की वेगळा पक्ष काढा आणि घ्या त्यांना बरोबर. त्याच्यात अनेक कॉम्प्लिकेशन होती, पण ती सोडवणं हे तुमचं काम होतं. आणि तिथे मला पुन्हा क्रिएटिव्ह जी ही दिसते ना, अरुण जेटलींसारखा माणूस जर का असता वरती, तर त्याने व्यवस्थित मार्ग काढला असता. अरुण जेटलींची जी पोकळी निर्माण झाली आहे ते एकमेव असे होते की मोदींना 4 गोष्टी सांगू शकायचे, असं सांगतात तिथले लोक. आणि तो अतिशय बुद्धिमान होता, प्रमोद महाजनांच्या पद्धतीचे होते, आणि त्यांना एक कायद्याची विलक्षण समज होती, नेटवर्क खूप मोठं होतं. तर तसा माणूस असताना तर कदाचित महाराष्ट्राचं पॉलिटिक्स त्यांनी वेगळ्या पद्धतीने हाताळलं असतं, हे पक्ष फोडून सुद्धा, पण एक वेगळ्या पद्धतीने त्यांनी हे केलं असतं. आणि अरुण जेटलींचं जे 19पर्यंत होतं आणि आत्ता 24ला त्यांना जे मी पुन्हा म्हणतो, ते नॅरेटिव्ह द्यायचे आणि सेट करायचे. म्हणजे मी प्रमोद महाजनांना जास्त पाहिलं आहे, अरुण जेटलींना थोडं पाहिलं आहे, पण दोघांशी मला एक साम्य दिसलं होतं की त्यांच्याशी गप्पा मारताना ते अशा काही गोष्टी अशा काही पद्धतीने सांगत की आपल्याला वाटतं हां हे बरोबर आहे, देशात या पद्धतीचं झालं पाहिजे. मग त्याच्यावर बातम्या लिहून झाल्यावर 15-1 दिवसांनी कळायचं की अरे याच्यात हे लूपहोल्स आहेत. पण त्यांची जी मांडण्याची, सांगण्याची ही जी पद्धत असायची ती खूप, संसदेतली त्यांची भाषणं आपण पाहिली तर लक्षात येतं की उगाच आवाज चढवून बोलायचं नाहीत, काय नाही, पण नॅरेटिव्ह बरोबर सेट करायचे. ते 24ला नव्हते. अमित शहाचं वैशिष्ट्य कसं आहे, ते जनरल पॅटर्न वगैरे होताना तसं आहे, युद्धात एकदा घुसले की समोरच्याला हे करा. पण ज्याला स्ट्रॅटेजिक थिंकिंग म्हणतो, वेगवेगळ्या पद्धतीने लवचिकता, ती तिथे कुठेतरी कमी पडली की काय. कारण 14 आणि 19च्या मोदींच्या विजयाचे मुख्य सूत्र, म्हणजे मोदी ऑफकोर्स स्वतः मोदी होतेच, मी त्यांना अंडर एस्टिमेट अजिबातच करत नाही, पण प्रमुख सूत्रधार अरुण जेटली होते. त्याच्यानंतर आपले जाहिरात क्षेत्रातले हे होते, त्यांच्याबद्दल लिहिलं आहे मी, म्हणजे त्यांनी जे वेगवेगळ्या उत्तम जाहिराती बनवल्या 14मध्ये मुख्यतः, 19ला ते बरोबर नव्हते. आणि तिसरं म्हणजे संघाची पूर्ण साथ होती. जेटलींची जागा भरून काढणारा आत्ताच्या मोदी सरकारमध्ये कोणीही नाही. आणि आता हे नितीश कुमार आणि यांच्याबरोबर डील करताना चंद्राबाबू ही प्रमुख ही होणार आहे. एकच माणूस मला असा दिसतो, तो म्हणजे शिवराज सिंग चौहान. 8.5 लाख मताधिक्याने निवडून आलेत, जिथे मोदी 1.5 लाख आलेत. 8.5 लाख हे केवढं मताधिक्य आहे. त्यांनी स्वतःची मध्य प्रदेशात त्यांना बाजूला केलं तरी त्यांनी सर्व जागा निवडून आणल्या. राजस्थानमध्ये मगाशी म्हटलं तसं आणखी एक सायलेंट फॅक्टर म्हणजे राजपूत, विजयराजे शिंदेना बाजूला केलं, हे आवडलं नाही. आणि उत्तर प्रदेशात अखिलेश यादव आणि या सगळ्यांनी अशी एक, ते केजरीवालांचं डोकं आहे की ये योगी को हटाने वाले आहे, त्यातनं राजपूत अस्वस्थ झाले की हे शहा आणि जे महाराष्ट्रात संजय राऊत आणि यांनी केले गुजराती डॉमिनंट्स आणत आहेत,
तेच एक्झॅक्टली उत्तर प्रदेशात झालं असं काही लोक म्हणतात. त्यामुळे योगी आदित्यनाथांबरोबर जे राजपूत होते ते म्हणाले नाही, आमच्याच माणसाला हलवत असाल तर आम्ही काही तुमच्याबरोबर येणार नाही. तर हे सगळं जे कुशलतेने काँग्रेसच्या लोकांनी यावेळी हाताळलं, ते हाताळणारा असा उत्तम चतुर धूर्त माणूस जो जेटली होते ते यावेळे भाजपकडे नव्हते. पण पुन्हा अँटी इन्कम्बन्सी कामामुळे, कारण शेवटी मोदी भरपूर काम करतायत, सतत देशाचा विचार करतायत, देशाबद्दल एक प्रचंड आस्था बाळगून आहेत, आपल्या संस्कृतीबद्दल आस्था बाळगून आहेत आणि देशाचं एक वजन जगात वाढवत आहेत, याबद्दल जनतेच्या मनात अजिबात शंका नाही. त्यामुळे ते त्यांच्याबरोबर त्या दृष्टीने कायम आहेत. परंतु काही बदल जे जनतेच्या मनात आहेत ते त्यांनी विशेषतः या तळागाळातल्या वर्गाने ते आता या निवडणुकीतनं दाखवून दिलेले आहे. मला महाराष्ट्राकडे यायचं आहे. तुम्ही बोललेल्या प्रत्येक मुद्द्यावर कदाचित एक एपिसोड करता येईल, योगी, राजपूत, वेगवेगळे फॅक्टर. पण एकच प्रश्न, शिवराज सिंग चौहानांचं तुम्ही नाव घेतलं की जे हे सगळं बार्गेनिंग करून अरुण जेटलींची जागा घेऊ शकतात. महाराष्ट्रात आहोत म्हणून नितीन गडकरी जागा घेऊ शकतील? नाही वाटत तेवढं. नितीन गडकरींचं कर्तृत्व खूप मोठं आहे, पण मी मगाशी म्हटलं तसं ते कर्तृत्व तळागाळातल्या लोकांना ॲप्रिशिएट होणं इतका आहे का हा शंका आहे. मोठमोठे प्रोजेक्ट आहेत, मोठमोठं काम करणारे आहेत, उत्तम वक्ते आहेत, काही कल्पना व्यवस्थित लोकांमध्ये रुजवणारे आहेत. पण एक पाहिलं का की गडकरींचा सगळा जो मतपेढी आहे किंवा त्यांचा जो ऑडियन्स आहे, आपण आजच्या भाषेत बोलायचं, तो मुख्यतः मध्यमवर्ग किंवा उच्च मध्यमवर्गीय. तू जर का जसा जसा सामाजिक स्तरावर आणि आर्थिक स्तरावर खाली खाली जाशील तेवढं गडकरींचं हे कमी होत जर. त्याच्यात काही त्यांची चूक नाही, हे वास्तव आहे. शिवराज सिंग चौहान तसे नाही आहे. शिवराज सिंग चौहाननी योजना पण राबवल्या, लाडली बहीणसारखी असेल, हे असेल. मुख्यतः सिंचनात त्यांनी जे काम केलं, म्हणजे नंतर मी जेव्हा मध्य प्रदेशच्या विजयाचं ॲनालिसिस आणखी वाचायला लागलो तर सिंचनामुळे भाजपची मतं खूप वाढली. त्याने अफलातून काम केलं आहे, म्हणजे गुजरातने केलं नाही एवढं सिंचनात त्यांनी काम केलं आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग समाधानी झाला आणि महिला वर्ग समाधानी झाला आणि ह्याचं कॉम्बिनेशन आलं. आणि मध्य प्रदेश तसा मी भास्करसाठी काम करायचो तेव्हा वारंवार मध्य प्रदेशात जायचो, तर तो तसा शांत प्रदेश आहे. हां, तो उत्तर भारतासारखा, ते चंबळपासून सुरू होतं, काठ्या बिठ्या घेऊन ते अगदी आपल्याला जाणवत जातं की म्हणजे तुम्ही चंबळच्या वर रेल्वेतनं सेकंड क्लासमधनं प्रवास कराल ना तर ॲरोगन्स कळायला लागतो. आणि तोच तुम्ही मध्य प्रदेशात करताना लोक शांत आहेत, समाधानी आहेत, फार अपेक्षा नाहीत. त्यामुळे पण आणि शिवराज सिंग चौहान अत्यंत मृदुभाषिक आहेत, सर्वांशी जमून घेणारे आहेत. या पद्धतीचं त्यांचं जे काम आहे, म्हणजे एक छोटी घटना म्हणून सांगतो. मी भास्करसाठी काम करायचो आणि एकदा भास्करची तिथे कॉन्फरन्स होती भारतातल्या सगळ्या संपादकांची. आम्ही वेगवेगळ्या स्टेटमधले एकत्र होतो. तर आम्ही मीटिंग संपून निघणार होतो तेवढ्यात मेसेज आला की CMना भेटायचं आहे. तेव्हा शिवराज सिंग चौहान होते. ते आले आणि ते एक पत्रक घेऊन आले, पण म्हणाले नाही भारतातले सगळे संपादक आलेत ना, त्यांच्याशी जरा गप्पा मारूया. म्हणून ते एक साधं पत्रक ते त्यांना तिथे द्यायचं होतं, ते तिथल्या चीफ रिपोर्टरला दिलं. खरं तर त्यांच्या कोणी माणसाने आणून दिलं असतं तरी ते, पण त्यांना जेव्हा कळलं की भारतातल्या वेगवेगळ्या भागातले संपादक तिथे आलेले आहेत तर त्यांना आपण भेटून जाऊया, काय चाललं आहे वगैरे. आणि ते इतके साधेपणे बोलत होते ना, म्हणजे मला तिथे कळलं की त्यांना सिनेमाची आवड आहे. पण ते स्वतः तिकीट काढून जातात, फक्त सांगून ठेवतात मी येणार आहे. ते सिनेमा सुरू होण्याच्या आधी मागच्या बाजूने जातात, मागच्या सीटवर बसतात आणि संपत आला की आधी निघून जातात. इतक्या पद्धतीचं त्यांचं एक वागणूक आहे. त्यामुळे अशा माणसाची आता मोदींना केंद्रात गरज राहणार आहे. त्यांना कारण नितीश कुमार अत्यंत धूर्त चाणाक्ष आहेत. चंद्राबाबू नायडू मोदीं इतकेच श्रूड आणि कधी ते आपले फासे बदलू शकतात किंवा आपल्याला हवं ते काढून घेऊ शकतात किंवा काढायला दबाव आणू शकतात. अशा वेळे आपले शिवराज सिंग चौहानसारख्या माणसाची गरज त्यांना मोदींना नक्की आहे. आता ते कसा उपयोग करून घेतात त्यांचं येणं हे अमित शहा वगैरे या सगळ्या मंडळींना कितपत पटेल, ती जे नाही म्हटलं तरी कोटरी निर्माण होतेच, जशी काँग्रेसमध्ये झाली तशी इथेही आहे. पण काँग्रेसच्या कोठडीने यावेळी मार्क दिले पाहिजेत की इंटेलिजंटली काम केलं, तरी ते 99पर्यंतच पोचले, 95पर्यंत. पण त्यांनी केलं काम आणि ते त्यांचं यशस्वी झालं. ते काम आता त्या पद्धतीचं काम करणारी नवीन मंडळी मोदींना शोधावी लागतील.